प्रेक्षक हो, आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा सध्याचा विधानसभा मतदारसंघ कुठला असेल तो म्हणजे सावंतवाडी. कारण इथं चौरंगी लढत होते आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला एक सांस्थानिक वारसा आहे, एक सुसंस्कृत एक शहर आणि मतदारसंघ म्हणून त्याची गणना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. सध्या या मतदारसंघामध्ये स्थिती नेमकी काय आहे? कोणता विकास व्हायला पाहिजे होता? अजूनही तो विकास झाला आहे की बाकी आहे? नेमकं विजन काय असायला हवं? या संदर्भात आपण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील काही सामाजिक कार्यकर्त्यांचे, जे कुठलेही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, अशांची आपण मतं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट नकुल पारसेकर, जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत. नकुलजी, आपलं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलमध्ये. पहिलाच प्रश्न, काय वाटतंय आपणास की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये विकास झाला आहे का? नसेल तर कोणत्या बाजूने तो विकास होणं बाकीचं आहे अजून, आणि त्यासाठी काय करायला हवं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संस्थानकाली सावंतवाडी शहरात माझं 35 वर्षाहून जास्त वर्ष वास्तव्य आहे. तेव्हापासून या सावंतवाडी शहराचा सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक ही सगळी जी जडणघडण आहे, ही जडणघडण मी अनुभवली आहे, पाहिली आहे. आता साधारणपणे या मतदारसंघाचं नेतृत्व करणारी अगोदरची जी मंडळी सगळी होती, त्याच्यामध्ये स्वर्गीय शिवरामराजे भोसले होते. काही काळ 2 टर्म शिवराम दळवीने याचं नेतृत्व केलं. काही काळ राज्यमंत्री राहिलेले प्रवीण भोसले यांनी नेतृत्व केलं. आणि आता गेली 15 वर्ष सातत्याने या सावंतवाडी मतदारसंघाचं नेतृत्व सन्मानाने दीपकभाई केसरकर करत आहेत. या 15 वर्षापैकी 7.5हून जास्त काळ ते मंत्री राहिलेले आहेत. आणि मंत्री म्हणजे काय, त्यांना साधा पोर्टफोलिओ मिळाला नव्हता. उद्धव ठाकरेंनी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये गृहराज्यमंत्रीपद, सगळ्यात महत्त्वाचा पोर्टफोलिओ जो होता तो ग्रामविकास आणि अर्थ आणि नियोजन, असे महत्त्वाचे पोर्टफोलिओ होते. तर त्या माध्यमातून त्यांना विकासाची गंगा या मतदारसंघात निश्चितपणे आणता आली असती. कारणं काही असतील, पण अपेक्षित त्या पदाला त्यांना न्याय देता आलेला नाही. त्यानंतर गेल्या 2.5 वर्षाचा काळ हा त्यांनी पक्ष बदलला असं म्हणून, की पक्ष जो फुटला त्या फुटीर गटात ते सामील झाले आणि महाराष्ट्राचे ते शिक्षण मंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतरचा त्यांचा जो आत्ताचा विषय आहे, त्या विकासामध्ये त्या ज्या घोषणा आहेत, तो जो निधी आणला म्हणतायत, जे जे प्रकल्प त्यांनी जाहीर केलेत, त्याच्यामध्ये माझा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तटस्थपणे प्रश्न असा आहे की यामध्ये कुठं तुम्हाला शाश्वत विकास दिसतो का? मला सांगायला अभिमान वाटेल की साधारण गेले 30 वर्षाहून जास्त काळ मी या देशाच्या सुमारे 15 वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेले, की ज्याने विविध पोर्टफोलिओ सांभाळले. ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या ज्ञानाचा फार मोठा उपयोग करून घेतला जातो. अशा सन्माननीय सुरेश प्रभूंबरोबर मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. त्यामुळे शाश्वत विकासाची संकल्पना काय, तो कसा राबवायला पाहिजे, याचं योग्य दिशा आणि प्रशिक्षण आम्हाला सुरेश प्रभूंनी दिलेलं आहे. त्यामुळे मी त्या नजरेतून जेव्हा पाहतो, त्यावेळी एक साधा प्रश्न आहे की ज्यावेळी भाईसाहेब सावंत हे आरोग्यमंत्री होते, त्या काळामध्ये या रत्नागिरी किंवा विशेषतः सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघामध्ये, सावंतवाडी तालुक्यामध्ये त्यांनी प्राथमिक हेल्थ सेंटर निर्माण केली होती, प्राथमिक आरोग्य केंद्र. त्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲडिशन झालेली मला दिसलेली नाही. बरंही भाई सावंतांनी त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केलीत. मग ती प्राथमिक आरोग्य केंद्र सगळ्या दृष्टीनं सक्षम करण्याची गरज होती. त्याबाबत विद्यमान मंत्र्यांनी किंवा आमदारांनी कोणतीही हालचाल केलेली मला दिसत नाहीत. हा आरोप नाही आहे, ही वास्तव आहे, वस्तुस्थिती आहे. आपल्यासारखे पत्रकार त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते बघू शकता की आवश्यक औषधं नसतात, आवश्यक स्टाफ नसतो, आवश्यक डॉक्टर नसतात. रात्री अपरात्री एखादा ग्रामीण भागातला पेशंट सिरियस झाला तर तो या ठिकाणी येतो. आता या ठिकाणी आल्यानंतर दुसरी परिस्थिती काय आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा संयुक्त जिल्हा होता, त्यावेळी सावंतवाडीमध्ये जिल्हा रुग्णालय होतं, जिल्हा रुग्णालय. जेव्हा जिल्हा झाला, विभाजन झालं, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 2 जिल्हे झाले, तेव्हा ते ओरसला हलवण्यात गेलं.
त्यामुळे इथं उपजिल्हा रुग्णालय राहिलं. आता त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट, जर एखादा पेशंट गंभीर असेल तर ती देण्याची सुविधा नाही आहे. आणि हे जे उपजिल्हा रुग्णालय आहे, हे सन्माननीय विद्यमान मंत्र्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहेत. तिथं तुम्ही जाऊन बघा, स्टाफ सफिशियंट आहे का नाही. सोनोग्राफी करण्यासाठी हायर केला जातात डॉक्टर आणि सोनोग्राफी केली जाते. ते डॉक्टर येतील तेव्हा त्या सोनोग्राफी होतात. काही प्रमाणात मशिनरी आहे, पण मशिनरी हँडल करण्यासाठी जे तंत्रज्ञ लागतात ते तंत्रज्ञ नाहीत, डॉक्टर नाहीत, सफिशियंट स्टाफ नाहीत. स्नेक बाईटसारखा जर पेशंट आला तर स्नेक बाईटसारख्या पेशंटला ट्रीटमेंट देण्याची त्या ठिकाणी सुविधा नाही. मग 15 वर्षामध्ये या अत्यावश्यक आरोग्य सेवेकडे का दुर्लक्ष झालं? दुसरा विषय तो शिक्षणाचा. आता खाजगी संस्था अनेक उदयास येत आहेत. उदाहरणार्थ आता इंजिनिअरिंग, फार्मसी, ब्रह्मसी हे जे विषय आहेत ते अच्युत सावंत भोसलेंचे खाजगी विषय आहेत. या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा हा माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो दे, या सगळ्या परीक्षामध्ये अव्वल राहिलेला आहे. फार मोठं टॅलेंट आमच्याकडच्या मुलामध्ये आहेत. पण ज्या मुलामध्ये, ग्रामीण मुलामध्ये टॅलेंट आहे, त्या मुलांना पुढील शिक्षणासाठी पुणे, मुंबई, नाशिक या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जाण्याची त्यांची आर्थिक तरतूद नाही. मग अशा प्रकारचं 15 वर्षामध्ये का प्रयत्न झाला नाही, की बाबा एखादं एक सरकारी इन्स्टिट्यूशन या ठिकाणी आणावं, की ज्याकडून इथली जी मुलं आहेत, जी हुशार मुलं आहेत, त्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण मिळेल. तशाही प्रकारचा प्रयत्न झालेला नाही. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, की 1997 मध्ये हाच पर्यटन जिल्हा जाहीर झाला. सन्माननीय स्वर्गीय मनोहर जोशींनी तो जाहीर केला. त्याची घोषणा ही सावंतवाडी शहराच्या ह्या जगन्नाथ भोसले उद्यानमध्येच झालेली होती. तर त्या ठिकाणी, आणि मला वाटतं आपले लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते. त्या कार्यक्रमाला कार्यकर्ता म्हणून मी उपस्थित होतो. 97 नंतर तो जिल्हा जाहीर झाल्यानंतर तुम्ही गेल्या 20-25 वर्षामध्ये बघाल, की पर्यटन जिल्हा म्हणून आम्हाला विकसित करायचं आहे, पर्यटन जिल्हा म्हणून आपल्याला विकसित करायच्या, अशा प्रकारच्या फक्त आणि फक्त पोकळ घोषणा झालेल्या आहेत. एक लक्षात घ्या, पर्यटनामध्ये रोजगाराची फार मोठी ताकद आहे. शेजारचा गोवा आहे, गोव्याला लागून केरळ आहे. ह्या दोन्ही राज्यामध्ये मी प्रवास केलेला आहे. पर्यटनामध्ये जी एक आर्थिक ताकद आहे, या रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देण्याची एक मोठी ताकद आहे, ती त्या दोन्ही राज्यांनी अचीव केली. मग आपण ते का नाही करू शकलो? माझा एक साधा आणि सोपा प्रश्न आहे, की आपण या ठिकाणी म्हणतो, की मालवणी कोकणी परंपरा, मालवणी कोकणी फूड, ह्या सगळ्याचा आपण फक्त भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतो, गवगवा करतो. पण एक लक्षात घ्या, मालवणी प्रिपरेशन करणाऱ्या आमच्या इथल्या ज्या सगळ्या काही कुटुंब आहेत, त्यांनी एक प्रयोग म्हणून, म्हणजे तो थोडाफार प्रमाणात प्रयोग यशस्वी कुठं झाला? तो तारकर्लीला झाला, देवबागला झाला. कारण त्या ठिकाणी असलेलं सौंदर्य, निसर्ग, समुद्र वगैरे हा विषय होता. आता इथंही काही असे नैसर्गिक स्पॉट आहेत. तर यामध्ये शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केल्यानंतर ज्या ज्या बिचाऱ्या उद्योजकांनी, ज्या आमच्या महिला उद्योजक आहेत, जे काही बचत गट आहेत, या बचत गटाच्या आमच्या महिला भगिनींनी जो प्रयत्न सुरू केला निवास आणि न्याहारीचा. आज निवास आणि न्याहारी म्हणून काय सवलती मिळतात? लाईटचं बिल येतं ते कमर्शियल रेटनेच येतं. निवास न्याहारीसाठी तुम्ही त्यांना कन्सेशनल रेटमध्ये ते बिल त्यांना मिळायला पाहिजेत, इतर सुविधा मिळायला पाहिजेत. यासाठी या लोकप्रतिनिधींनी काही प्रयत्न केलात का? एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, या जिल्ह्यातील बचत गटांचं संघटन, आता कुणीही त्याचा कसाही राजकीय दुरुपयोग करू दे, परंतु ते संघटन करण्याची मुहूर्तमेढ ही सन्माननीय सुरेश प्रभू यांनी आणलेली होती. त्याची पहिली मीटिंग, पहिली मोठी त्या महिलांची सभा ही सावंतवाडी रवींद्र मंगल कार्यालयात झाली होती, आणि त्याच्या ऑर्गनायझिंगच्या त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी होतो. ते महिला गट बांधले, बचत गट बांधले. बचत गटांची आजची परिस्थिती काय हो? निवडणुकीच्या काळामध्ये अक्षरशः त्या बचत गटांचा राजकीय वापर केला जातो. महिला सबलीकरणाच्या तुम्ही सगळ्या बाता मारता. महिला सबलीकरणासाठी काय प्रयत्न केले गेलेत? एक लक्षात घ्या, शाश्वत विकास हा वेगळा असतो. शाश्वत विकास करत असताना पहिल्यांदा ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत गरजा काय आहेत? शिक्षणाच्या संध्या सगळ्यांना मिळायला पाहिजेत. मूलभूत गरजा काय आहेत? सगळ्या घटकांना, सगळ्या गोरगरीब, सगळ्या कष्टकरी जनतेला त्यांच्या आरोग्याच्या सुविधा मिळायला पाहिजेत. मूलभूत गरजा काय आहेत? मूलभूत गरजा आहेत की स्वच्छ आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी स्वच्छ मुबलक पाणी मिळायला पाहिजे. मूलभूत गरजा काय आहेत? मूलभूत गरजा ह्या आहेत की आपण जेव्हा हा सगळा विचार करतो, त्यावेळी जेव्हा शेतीचा विचार करतो, शेतीचा, आज बागायतदारांचे काय प्रश्न आहेत हो?
बागायतदार रस्त्यावर का उतरलेत? काजूसारख्या गोष्टीला, वस्तूला, फळाला तुम्हाला हमीभाव का मिळत नाही आहेत? 110, ₹90 ही केवढी मोठी चेष्टा आहे. हाच जर काजू पश्चिम महाराष्ट्रात असता, तर तिथल्या नेत्यांनी, सर्व पक्षीय नेत्यांनी यासाठी प्रयत्न केला असता. आपल्याकडे सत्तेचा वापर त्याच्यासाठी केला असता. या निवडणुकीत उसाला बघितलं आपण हमीभाव मिळतो. ह्याच मुद्द्यावरती विचारतो की ह्या विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग हा तालुका असा आहे की सर्वाधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पादन जे असेल काजूचं ते तिथं घेतलं जातं. दोडामारच्या काजूवरती खरं म्हणजे गोव्यातल्या काजू व्यवसायाचं अर्थकारण चालतं लगतच्या. 100%. काजू प्रोडक्शनचा खर्च जो आहे दापोली कृषी विद्यापीठाने जो काय काढलेला आहे तो जवळपास 80 ते 90 रुपये प्रति किलो आहे आणि मिळतोय दर 100, 110 आणि अगदीच पडलास तर तो 90 रुपये. म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा भागत नाही. काजू बोर्डाची स्थापना झाली, घोषणा झाल्या, अंमलबजावणीचं काय काय वाटतं? एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या, की ह्या ज्या सगळ्या संस्था निर्माण होत आहेत ना, तो काजू बोर्ड असेल आणि काय बोर्ड असेल, तर त्या संस्थावर जे तुम्ही प्रतिनिधी घेता ना, ते प्रतिनिधी त्या क्षेत्रात काम करणारे पाहिजेत, तज्ज्ञ पाहिजेत. तुम्ही प्रत्येक वेळी त्या नियुक्त करताना जर राजकीय अँगलने करत असाल ना, तर याच्यातून तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह आयुष्यात काही निर्माण होणार नाही. या जिल्ह्यामध्ये आहेत ना, तुम्हाला अगदी अभिमानाने मी नाव घेतो, की त्या चळवळीमध्ये गेले 30 वर्ष मी त्यांच्याबरोबर आहेत. ते आमचे सन्माननीय मोहन ऑर्डडेकर आणि संजीव करपे. त्यांनी आज बांबूमध्ये जी काही किमया केलेली आहे, ही किमया जरा बघा, की निग्लेक्टेड बांबू असा विषय आहे, की त्याला फक्त तो मड्याला नाही तर आड्याला वापरला जातो. मड्याला किंवा आड्याला हे होतं. पण आज त्या बांबूची जी किंमत वाढवलेली आहे, ज्या माध्यमातून त्यांनी रोजगार आज जवळ-जवळ 500 लोकांना MIDCमध्ये बांबूच्या प्रोजेक्टमध्ये ह्याचं कारण असं, की त्या संस्थेमध्ये ती तज्ज्ञ माणसं समर्पित भावनेने काम करणारे. कारण पहिले 30 वर्ष या लोकांनी संघर्ष केला त्या सगळ्या बांबूच्या या प्रकल्पामध्ये आणि संघर्ष केल्यानंतर ते आज नंदनवन उभं राहिलेलं आहे. 500 लोकांना जर का असा म्हणजे सर्वसाधारण माणूस ज्यांचा उल्लेख आपण केला तो जर रोजगार मिळवून देतोय तर ज्यांच्याकडे सत्ता आहे, अर्थकारण आहे, माणसं आहेत, ताकद जी काय लागते ती सगळी आहे. मग काय वाटतं की कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे असं वाटतं की केवळ फक्त आपण बघतो की चांदोली विधानसभा आतापर्यंत हा कारखाना येणार, अमुक रोजगार मिळणार, हजारांचा मिळणार, 500चा मिळणार, अशा प्रकारच्या गोष्टी नेमकं काय होतंय? एक दुर्दैवाची गोष्ट आहे बघा, की ही जी सगळी सिस्टीम आहे, राजकीय व्यवस्था, ही राजकीय व्यवस्था एवढी सडलेली आहे, एवढी सडलेली आहे, की आता एक नवीन पॅटर्न आलेला आहे. म्हणजे तुम्हाला त्यासाठी मी उदाहरण देतो. या पूर्वीच्या राजापूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व बॅरिस्टर नाथपैने केले. त्याचं नेतृत्व स्वर्गीय मधु दंडवत्याने केलं. त्याची पुढची परंपरा सुरेश प्रभूंनी चालवली. या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या वेळी मतं विकत घेणं, अभिलाषा दाखवणं हे प्रकार बघत असताना अतिशय किळसवाणा प्रकार आहे. लो लोकशाही मूल्य कशी पायपदळीत उडवली जात आहेत, ही सगळी यंत्रणा कशी बट्ट्याबोळ केल्या जात आहे, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. ह्याचं कारण असं आहे, की लोकप्रतिनिधींची एक धारणा झालेली आहे. हे गंभीर विषय आहे. काय धारणा झालेली आहे, की लोकांनी आम्हाला एकदा निवडून दिलं आणि 5 वर्षात भले आम्ही काही नाही केलं, आम्ही आमच्या मनाप्रमाणे वागलो, तरी निवडणुकीच्या काळात आपण मोठ्या प्रमाणात ही सगळी प्रलोभनं देऊन, हा सगळा पैशाचा खेळ करून आपण निवडून येणार, अशा प्रकारचं गृहीतक हे या ठिकाणी सेट झालेलं आहे आणि त्याचा अनुभव हा आपल्याला पावलोपाली येतोय. लक्षात घ्या. मी हा मुद्द्यावरती विचारतोय. आता सावंतवाडी ह्या विधानसभा मतदारसंघावरती बघितलं आपण, की राजकारणी म्हणून बघितलं आपण, तर एक मी उमेदवारांची आता नावं घेतो. दीपक केसरकर असतील म्हणा किंवा अर्चनाताई घारेपरब असतील म्हणा किंवा राजन तेली हे राजकारणातले व्यक्तिमत्व आहेत. एक नवखा उमेदवार म्हणजे बघितलं तर विशाल परब, जो आत्ता एक 2-3 वर्षांमध्येच राजकीय पटलावरती आला आणि आता विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय. मोठं आव्हान त्याने निर्माण केलंय. जनशक्ती जी असते आणि धनशक्ती तुम्ही याचा उल्लेख केलात. आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये जे हे सेट झालेलं एक परिमाण जे आहे, ही जनताच सावंतवाडीतली जनता खरं म्हणजे सुज्ञ आणि सुसंस्कृत म्हणजे ओळख आहे त्या जनतेची विधानसभा मतदारसंघातील. कारण त्यांना तसा वारसा आहे संस्थानकालीन. धनशक्तीचं हे परिमाण हा जो दंडक ठरलेला आहे निवडणुकीतला, हा जनता हे उलथवून लावतील असं तुम्हाला वाटतंय? एक अतिशय चांगली संधी ही सगळी सडलेली व्यवस्था बदलण्याची आलेली होती आणि ती संधी अर्चना घारेपरब यांच्या माध्यमातून आलेली होती.
एक मी गावागावामध्ये फिरतो आहे. ते बुद्धिजीवी असतील, पेन्शनर असतील, काही प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, या सगळ्या घटकांशी बोलतो आहे. त्याने तर म्हणजे या विषयावर ते म्हणत आहेत, की जर ह्या मुलीला संधी दिली असती तर काय बिघडलं असतं? पण आत्ताच्या या सगळ्या राजकीय परिणामामुळे ती संधी हुकली. कारण तिच्याबद्दल एक आशादायी किरण. मलाच सकाळी एका रिटायर्ड क्लास 1 निवृत्त अधिकाऱ्याचा मेसेज आला माझ्याकडे, तो सेव्ह आहे आणि ते सावंतवाडीतले मतदार आहेत. ते म्हणाले, "ही एक आम्हाला आशा होती." एक लक्षात घ्या, की अर्चना घारेच्या माध्यमातून एक चांगला चेहरा सुदैवाने मिळालेला होता. पण जी सगळी राजकीय गणितं जी बदलली गेली, एक लक्षात घ्या, केसरकर माझे सगळे कौटुंबिक मित्र आहेत. टीका करण्याचा विषय नाही. पण एक असाही एक लोकांमध्ये प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर केसरकर साहेब कसं देतील ते मला माहीत नाही. तो प्रश्न असा आहे, की कोकणचे जांबाज नेते, कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, माझेही त्यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. त्यांचा आभासी दहशतवाद निर्माण करून तुम्ही 2 वेळा त्यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलंत आणि आता त्यांचीच मदत घेऊन तुमचं जे मनोमिलन झालेलं आहे, हे मनोमिलन ज्याच्याकडे नीतिमत्ता आहे, चाडचीड आहे, त्यांना आवडलेलं नाही. असा एक आवाज आहे, लक्षात घ्या. या प्रश्नाचं उत्तर ते काय देणार? 2 वेळा असा विषय हा झाला. एक मुद्दा आला. आपण दुसऱ्या उमेदवाराचं विश्लेषण कसं कराल? राजन तेली किंवा विशाल परब? एक लक्षात घ्या, निष्ठा हा एक चेष्टेचा विषय झालेला आहे. म्हणजे त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे एकेकाळी असं होतं, की पक्षाची आयडिओलॉजी, विचारधारेने चालणारे असे विचार करणारे कार्यकर्ते होते. त्याच्याच अनुषंगाने खालची पिढी निर्माण होती. आता विषय तो राहिलेला नाही, की 5-5 एक लक्षात घ्या, राजन तेलीचा संपूर्ण जो प्रवास बघितला ना, हा संपूर्ण प्रवास बघितला तर माझ्यासारख्या माणसाला सुद्धा राजन तेलीला मत घालण्याची इच्छा होणार नाही. स्पष्टपणे मी सांगतो. ह्याचं कारण असं आहे, की राजन तेलीला हा जे सगळं समीकरणं सावंतवाडीची समीकरणं, राजकीय समीकरणं हे राजन तेलीच्या अनपेक्षितपणे झालेल्या सेनेच्या उभाटामध्ये झालेल्या प्रवेशाने बिघडलेले आहेत. खरं म्हणजे मातोश्रीने असा विचार करायला पाहिजे होता. मातोश्रीनी चाचपणी करायला पाहिजे होती, की ज्या केसरकरांना तुम्हाला पराभूत करायचं होतं, ज्या केसरकरांनी तुमच्याशी गद्दारी केली, त्यांना जर धडा शिकवायचा होता, तर त्याच्यावर पर्याय आघाडीचा उमेदवार म्हणून अर्चना घारे हाच होता आणि जो सगळ्यांनी मान्य केला असता. पण हा अचानक त्यामुळे इथली राजकीय गणितं पूर्णपणे बिघडलीत. राजन तेलीचा संपूर्ण तुम्ही प्रवास बघितलात. एक गोष्ट होती, जर राजन तेलीला असं करायचं होतं, त्यांनी 1 वर्षापूर्वी उभाटामध्ये प्रवेश करायला पाहिजे होता. थोडंसं लोक सावरले असते ना, कारण पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. त्यामुळे लोक तुम्ही थोडी नाही, नाही बाबा, आहे ठीक आहे, आपण समजून घेऊ. अरे 48 तास तुम्ही प्रवेश करता आणि मग ते मातोश्री त्यांना तिकीट देतं. हे सगळं, या सगळ्याबाबतही जनमानसामध्ये ग्राउंड लेव्हलवर संताप आहे. आता निवडणुकीच्या निकालावरून काय होईल हे सांगता येत नाही. पण माझं प्राथमिक अंदाज असा आहे आत्ता, की रा राजन तेलींच्या प्रवेशामुळे जो कठीण प्रवास होता केसरकरांचा, तो राजन तेलीने तो थोडा सोपा केलेला आहे. थोडा सोपा केलेला आहे. अजून एक 10-12 दिवसाचा अवधी आहे. रात्रीत काही विषय बदलत असतात. कारण शरद पवारांनी ज्यावेळी साताऱ्याची पावसात सभा घेतली, ती जिथं 18 जागांचा अंदाज होता, तो 54 गेला. त्यामुळे त्या मिरॅकल असतात, ते होतो. पण महत्त्वाची गोष्ट असे, की ते जर झालं नसतं, तर या ठिकाणी चौथ्या वेळी सन्माननीय दीपक केसरकरांना संधी द्यायला मतदारांची इच्छा मुळीच नव्हती. मुळीच नव्हती. आता ही समीकरणं बदलणार. या ठिकाणी मतांची विभागणी कशी होणार, हा एक विषय आहे. मतांची विभागणी कशी. अजून एक उमेदवार आहेच की विशाल परब पण राहिला. आता महत्त्वाची गोष्ट अशी, की विशाल परबचा जो मुळात बेस होता, त्याने जे धाडस केलं, हे धाडस भाजपच्या जीवावर केलेलं होतं. की भाजप म्हणजे नेमकं कोणी? इथं नेते बरेच आहेत. मी हां. मुद्दाम प्रश्न विचारतोय. आता गंमत अशी आहे, की भाजपची विभागणी केली तर फार पूर्वीची विचारधारा असलेली निष्ठावंतांची भाजप, ज्याच्यामध्ये मी एक पदाधिकारी जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो. त्या भाजपचे कार्यकर्ते आता एखादा दुसरा अपवाद सोडला, म्हणजे तो अतुल काळसेकर असेल, प्रभाकर सावंत असेल, तर बाकी सगळं डॉर्मंट आहे. त्यांचा काही विषय नाही आणि त्यांच्या विचाराला, त्यांच्या कार्यपद्धतीला काही किंमत आहे पुऱ्या महाराष्ट्रात, असं मला तर अजिबात वाटत नाही. हा एक विषय. विषय नंबर 2, दुसरा राहिला विषय कुठचा? दुसरी ज्या भाजपवर ज्याचं नियंत्रण आहे, ती भारतीय जनता पक्ष म्हणजे सन्माननीय राणेसाहेबांची. ज्याचं नेतृत्व स्वतः राणेसाहेब करतायत, ज्याचं नेतृत्व स्वतः निलेश राणे करतायत, नितेश राणे करतायत आणि निलेश राणे आता ते नेतृत्व करतायत
की नाही हे कळायला मी थोडा कन्फ्यूज आहे, कारण त्यांनी आत्ताच 8 दिवसापूर्वी शिंदेचा झेंडा हातात घेतलेला आहे. ती राजकीय सोय म्हणून त्यांनी घेतलेली आहे. त्यांची काही राजकीय गणिते असतील, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. आता तिसरी एक अशी भाजप आहे, की जी सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाणांना मानते. हा विषय आहे. काय प्रत्येक पक्षात गटबाजी असते. त्या अनुषंगाने ज्या काही राजकीय उलाढाली असतात. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा विषय काय माहिती आहे, की गेल्या 10 वर्षामध्ये एक नवीन व्याख्या राजकारणात निर्माण झाली आहे. ती व्याख्या म्हणजे लाभार्थ्यांची होय. लाभार्थी. जो लाभार्थी, जो नेता ज्या नेत्याकडून लाभार्थी होईल, जो कुठच्याही प्रकारचा लाभ असेल, तो तिकडे जातो. तिकडच्या लाभाचा प्रमाण कमी झालं, की तो इकडे सरकतो. त्यामुळे या सगळ्या किळसवाण्या, वैचारिक अधिष्ठान नसलेल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या या सगळ्या ज्या कोल्हांट्या उड्या चाललेल्या आहेत, ज्या माकड उड्या चाललेल्या आहेत, याचा माझ्यासकट संपूर्ण महाराष्ट्राला घृणा वाटते. कारण राजकीय जी मूल्य आहेत, राजकीय जी विचारधारा आहे, ही सगळी विचारधारा या सगळ्या राजकीय पेशाने प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार अर्थ लावतो. आता बघा, एक साधा महत्त्वाचा मुद्दा आहे. लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर या सरकारने आणली, त्याचा उद्देश सगळ्यांना माहिती आहे. ती आणली 1500 रुपयाची, बरोबर ना? आता त्याच्यावर मात करण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने आता जी योजना ती 1500चे 3000 केले. म्हणजे विंदा करंदीकरांनी त्या काळात जी एक कविता लिहून ठेवली, सब घोडे 12%, ते सब घोडे 12%च आहेत. कुणाकडूनही काही तुम्ही चांगली सावंतवाडीमध्ये तुम्ही जसं म्हणताय कोणाकडून काहीच अपेक्षा करण्यासारखी अवस्था नाही आहे. सब घोडे 12% अशी अवस्था आहे. मग ह्या चौरंगी लढतीमध्ये जनतेनं कोणाला मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगा. एक समाजाचं सामाजिक भान, सामाजिक मन, सामाजिक संवेदना आणि आजची या जिल्ह्यातील जी विद्यमान राजकीय परिस्थिती आहे, त्याचा विचार करता जे आज 4 उमेदवार उभे आहेत, त्या उमेदवारामध्ये उमेदवार म्हणून भविष्यात समजा सुदैवाने ती निवडून आली तर 5 वर्षांतर काय करेल तर त्याची मी खात्री देत नाही. आपण राजकारणात कुणाची कसलीही खात्री देऊ शकत नाही. पण उमेदवार म्हणून स्वच्छ चारित्र्याची, जिनं पुण्यामध्ये, मावळमध्ये एका ग्रामपंचायतीचं 5 वर्ष नेतृत्व केलं, जिला सन्माननीय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आशियामधली सगळ्यात मोठी सहकारी बँक, जिल्हा बँक पुण्याची, ज्याचं 22,000 कोटीची उलाढाल आहे, त्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. आणि त्यानंतर तिच्यातला स्पार्क ओळखून ती एक भूमिकन्या म्हणून इथं तिला पाठवलं. आणि गेल्या 8 वर्षात ती ज्या स्टाईलने काम करते, लक्षात घ्या, एखाद्याने 8 वर्ष काम करून तिला उमेदवारी नाही मिळाली तर त्या बाईनं किंवा त्या उमेदवाराने आग पाकड केली असती. त्या माऊलीने या क्षणापर्यंत कुणावरही एका शब्दानं टीका केलेली नाही. त्यामुळे एक सामाजिक भान राखणारी अशी एक जर लोकप्रतिनिधी अर्चना आघारे परब आमची एक बहीण म्हणून जर निवडून आली तर या लाडक्या भावाला खरोखरच धन्यता वाटेल. तर हे होते नकुल पार्सेकर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सब घोडे 12% अशी म्हणणाऱ्याची अवस्था नक्कीच नाही आहे. त्याला पर्याय आहे, तो म्हणजे अर्चना घारे परब यांचा. शाश्वत विकास म्हणजे दरडोई उत्पन्न जसं वाढतं आणि मुठभर लोकांचं वाढतं आणि बाकीचं आपण बघितलं तर 90 माणसं 100 पैकी हातावरचं पोट घेऊन दररोज रोजगारासाठी बाहेर पडतात, तर त्याला शाश्वत विकास म्हणत नाही. शाश्वत विकास हा शहरापासून नव्हे तर खेड्यापासून त्याचा उगम होतो. जेव्हा खेड्यातला माणूस श्रीमंत होईल, आर्थिक सबल होईल, तेव्हाच खरं म्हणजे संपूर्ण त्या भागाचा शाश्वत विकास होईल. आणि तो शाश्वत विकास होण्यासाठी एक विचारसरणी लागते, राजकीय इच्छाशक्ती लागते आणि ती सर्व विचारसरणी अर्चना घारे परब यांच्याकडेच आहे असं ॲडव्होकेट नकुल पार्सेकर यांचं म्हणणं आहे. पाहुयात सावंतवाडीतील जनता आता कोणाच्या पारड्यात आपलं मत देता येते. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, सावंतवाडी.